हरिओम. अष्टावक्र गीता. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 12. एवमेवाष्टक. श्लोक क्रमांक 1. जनक उवाच. कायकृत्यासह पूर्वं ततो वाग्विस्तरासह अथ चिंता सहस्तस्मा देवमेवा हमास्थिता. भावार्थ. राजा जनक म्हणाला, सर्वप्रथम मी कायकृत्यांना सहकार करणे बंद केले. त्यानंतर वाचाळपणाला साथ देणे थांबवले. तसेच चिंतांची उपेक्षा करणे सुरू केले. आता मी आत्मस्थित आहे. माणूस उत्तम अभिनयपटू आहे. सजीव प्राण्यात अभिनय ही माणसाला लाभलेली खास देणगी आहे. त्याला जेव्हा मनापासून आनंद होतो तेव्हा तो उत्स्फूर्तपणे सहज हसतो, खळखळून हसतो. परंतु असे प्रसंग त्याच्या जीवनात फार थोडे येतात. इतर वेळी तो हसण्याचा फार उत्तम बेमालूम अभिनय करत असतो. खोटे हसून स्वतःसह सर्वांना फसवत असतो. वरवर हसत हसत देहादी इंद्रियांनी कर्म करताना तो मनात काय परवाचा म्हणत असेल ते त्याचे त्यालाच माहीत. तसेच गोड गोड मधुर संभाषण करताना मनात तो त्यावेळी काय विचार करत असेल ते त्याचे त्यालाच माहीत. फोनवरून मुखाने एखाद्याला पाय लागो असे म्हणत असताना त्या व्यक्तीला डोळ्यासमोर आणून हाताने त्याच्या कानाखाली लगावल्याचाही अभिनय तो करत असेल. भौतिक व्यवहारात मनुष्य काये वाचे मने एकच एक वर्तन करत असेल याचा काही भरोसा नाही. या तिघांचा एकमेकांशी ताळमेळ असेलच असे नाही. माणूस स्वतःला ओळखत नाही. त्याला स्वची सत्य ओळख नाही. त्यामुळे तो स्वतःला सर्वत्र गुंतवून घेत असतो. त्याला कर्तेपणाची फार हौस आहे. देहादी इंद्रियांनी काही कर्म केले की ते कर्म त्यानेच केले अशीच त्याची समजूत असते. वाणी आणि विचार यांचे बाबतही त्याचे आचरण असेच कर्त्याचे असते. मनात विचार आला की त्याला त्याची पूर्तता करण्याची जबाबदारी तो कर्तेपणाच्या हव्यासामुळे स्वतःवर लादून घेतो. एवढेच काय तर कधीकधी तो न केलेल्या कर्माचेही कर्तृत्व स्वतःवर ओढवून घेतो. कोणीतरी बोलत असतात आणि काहीही संबंध नसताना अभावितपणे माणूस त्याचे दायित्व स्वतःवर ओढवून घेतो. यामुळे त्याला अनेक वेळा जीभ चावायची, पस्तावायची वेळ येते. याला कारण म्हणजे देह, मन, वाणी यांचा ताळमेळ राहत नाही. यासाठीच अष्टावक्र गीतेने हा श्लोक सांगितला आहे. येथे भौतिक आणि आध्यात्मिक असे दोन दृष्टिकोन समजून घ्यायचे आहेत. भौतिक. राजा जनकाने यासाठी काय केले ते समजून घेऊन ते आपण आचरणात आणायचे आहे. देह जेव्हा सक्रिय होतो तेव्हा त्यात आपण अजिबात सहभागी व्हायचे नाही. देहाला अशा वेळी मुळीच सहकार्य द्यायचे नाही. काही बोलावे असे वाटले तरीही त्यासाठी आपण सहकार्य देऊ नये. मनात काहीही विचार आला तरी आपण स्वस्थ राहावे. जराही त्यावर हालचाल करू नये. त्या विचारांना प्रोत्साहन देऊ नये. एक गोष्ट पक्की लक्षात घ्यावी की देह, मन, वाणी यांना कितीही काही करावे असे वाटले तरी त्यांचे ते जागा सोडून जाऊ शकत नाहीत. त्यांचे ते हालचाल करू शकत नाहीत. त्यांचे ते वर्तन करू शकत नाहीत. त्यासाठी त्यांना आपले स्वचे सहकार्य लागते. नेहमी देह, मन, वाणी यांच्या इच्छेवर थोडा कालव्यय करावा. काही कालावधी स्तब्ध, स्थित, स्थिर राहावे. म्हणजे त्यावरील आत्मप्रेरणा काय आहे हे उमजायला वेळ मिळतो. ते समजले की कृती करावी. त्यायोगे आपल्याकडून अयोगिक कर्म होत नाही. आध्यात्मिक. देह, मन, वाणी यांचा ताळमेळ फक्त एकाच वेळी एकरूप असतो आणि तो म्हणजे पूजास्थानी प्रार्थना करतेवेळी
तेथे मागणे मागताना, जप करताना, ध्यान लावताना देह, मन, वाणी परमात्म्यात तादात्म्य झालेले असतात. एरवी मागणे शक्य होणार नाही, जप करणे शक्य नाही, ध्यान लागणे शक्य होणार नाही. यास्तव सतत नित्यनियमित अध्यात्मयोग साधना करावी. त्या योगे देह, मन, वाणी यांच्यात सतत एकता, ताळमेळ राहील. आपल्याकडून सहजच योगाचरण होईल. हरिओम.